वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। खरपूस आणि झणझणीत अशी सुकटची चटणी बनवली आहे। बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप खमंग अशी लागते। 3 ते 4 दिवस आरामात टिकली जाते एवढी ही चटणी मस्त अशी होते। घरातलं बेसिकचं साहित्य आणि 5 मिनिटाचा वेळ एवढंच लागतं। जास्त विशेष असं काही लागत नाही। डब्यामध्ये बंद करून ठेवली तर काहीच अडचण आपल्याला येत नाही। चला तर मग रेसिपी पाहूयात। या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत। कांदा आपल्याला छान असा मस्त परतून घ्यायचा आहे। एका साईडला कांदा परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपल्याला सुकट जे आहे ते हलकसं भाजून घ्यायचं आहे। हे सुकट मी एकदाच आणून मस्त असं निवडून ठेवते म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला त्रास होत नाही। हे सुकट आपल्याला मस्त असं छान मीडियम फ्लेमवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सुकट भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। या ठिकाणी आपला कांदाही एका साईडला परतत आहे। कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे। कांदा असा मस्त थोडासा परतला गेला की यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि हा टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो मस्त असं परतून घेतलं की मग आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे। रोजच्या जेवणात आपण जी चटणी बनवतो तीच चटणी मी साध्या सिंपल पद्धतीने बनवत आहे। व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून वेगळं असं काही करत नाही आहे। त्यानंतर मी थोडासा ठेचा तयार करून घेतला होता ज्यामध्ये हिरवी मिरची, खूप सारा लसूण आणि मीठ एवढे 3च पदार्थ होते। तर ठेचा जो आहे त्याने चटणीला टेस्ट खूप छान येते म्हणून मी या ठिकाणी साधा सिंपल जो ठेचा आहे तोच वापरते। ठेचा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लालसर रंगावर भाजून घेतलेलं जे सुकट आहे ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। सुकट गरम असतानाच या चटणीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। सुकट थंड होऊ द्यायचं नाही म्हणजे एका बाजूला आपल्याला पॅनमध्ये कांदा वगैरे गरम करायचा आणि दुसऱ्या बाजूला सुकट जे आहे ते भाजून घ्यायचं, अशी प्रोसेस करायची आहे। आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि आता हे सुकट ह्या मसाल्यामध्ये मस्त असं 1 ते 1.5 मिनिट परतून मिक्स करून घ्यायचं आहे। एवढी साधी सिंपल आणि सोपी ही रेसिपी आहे। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा जर आपण वापर केला तर ही चटणी जी आहे ती 3 ते 4 दिवस टिकत नाही। कारण यामध्ये आपण टोमॅटोही ॲड केला आहे। टोमॅटो, कांदा ॲड केला तरी ही चटणी 3 ते 4 दिवस आरामात टिकते। फक्त जी प्रोसेस सांगितली आहे ती व्यवस्थित फॉलो करा। कमीत कमी 4 मिनिट मी ही जी चटणी आहे ती मस्त अशी परतून घेतली आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो जो आहे तोही असा कुरकुरीत झाला आहे। त्यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडेही राहिलेले नाही आणि ठेचा जो आपण टाकला होता तोही छान कुरकुरीत असा परतला गेला आहे। जेवढी आपण ही चटणी व्यवस्थित परतून घेऊ तेवढी ही चटणी खायला खूप टेस्टी लागते आणि जास्तीत जास्त काळ टिकली जाते। अशी ही साधी सोपी आणि सिंपल सुकटची चटणी मस्त लागते। वरण भातासोबतही मस्त लागते आणि भाजी, भाकरी, चपाती कशासोबतही आपण हिला एन्जॉय करू शकतो। नक्की याप्रमाणे ही रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर, बाय बाय।